नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 5 प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. याआधी आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरबद्दल आत्तापर्यंत जे काही आहे ते सगळं पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. आपण हे जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते देखील पाहिलेले होते. सो आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 5.3. सो लेट अस स्टार्ट. प्रॅक्टिस सेट 5.3 टोटली सॅम्पल स्पेसवरती, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट्सवरती आधारित आहे आणि या तिन्ही पण गोष्टींचा अभ्यास आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये काहीतरी 4 ते 5च प्रश्न आहेत, खूप इझी आहेत, आपण लगेचच सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, म्हणजेच काय एन ऑफ एस फॉर इच ऑफ द फॉलोविंग एक्सपेरिमेंट. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक्सपेरिमेंट दिला आहे, म्हणजे हा जो आहे हे 2 एक्सपेरिमेंट्स आहेत आणि हे जे आहेत ते एक्सपेरिमेंटमधले इव्हेंट आहेत. ओके, ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी. आता मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगितली होती, जर या ठिकाणी इव्हेंटचं नाव दिलं असेल तर तेच नाव घेणं गरजेचं आहे, तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि जर नाव दिलं नसेल तर बेटर आहे, तुम्ही कोणतं पण नाव घेऊ शकता, कोणतंही काही करू शकता. फक्त एस सोडून तुम्हाला कोणतं पण अल्फाबेट घ्यायचं आहे, फक्त कॅपिटल लेटरमध्ये घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी पण लिहायचं आहे. ओके, सो लेटस सी की पहिला इव्हेंट काय आहे, पहिले एक्सपेरिमेंट काय आहे. पहिले एक्सपेरिमेंट आहे 1 डाय इज रोल्ड. डाय म्हणजे काय, आपला जो डायस असतो सापशिडीचा वगैरे, त्याचे एक्सपेरिमेंट पण आपण करून पाहिले, ते खेळून पण पाहिले, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये ते सगळं पाहिलं असेल. सो एक डाय रोल केलेला आहे. आता अर्थातच डायसवरती 6 बाजू असतात, म्हणजे 6 अंक असतात किंवा 6 डॉट्स असतात. ओके, सो मग 6च असणार आहेत, 7 नसणार आहेत, 8 नसणार आहेत. कुठलाही तुम्ही डायस घेतला जो चांगला असेल, जो स्टँडर्ड डायस आहे, तर त्याच्यावरती नेहमी 6च डॉट किंवा 6च नंबर्स असणार आहेत. ओके, सो त्याला अनुसरून इव्हेंट ए आहे की इवन नंबर ऑन द अप्पर फेस, म्हणजे इवन नंबर किती असतील ते तुम्हाला शोधायचे आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ ए पण आणि ते नंबर कोणते आहेत ते पण. त्याच्यानंतर इव्हेंट बी आहे ऑड नंबर, इव्हेंट सी आहे प्राईम नंबर. ओके, सो लेट अस राईट. क्वेश्चन नंबर 1 मधला 1, पहिली कंडिशन काय आहे किंवा एक्सपेरिमेंट काय आहे की 1 डाय इज रोल्ड. ओके, सो त्याच्यामुळे या ठिकाणी सॅम्पल स्पेस काय येणार आहे, जेव्हा आपण एखादा डायस रोल करतो तेव्हा त्याच्यावरती 1 ते 6 नंबर्सच येणार आहेत. सो सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार आहे 1 2 3 4 5 6. देअरफॉर नंबर ऑफ एस किती येणार आहे 6 येणार आहे. ओके, आता इव्हेंट काय आहे इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे, इवन नंबर ऑन दी अपर फेस, इवन नंबर ऑन द अपर फेस. ओके, आता याच्यामधले इवन नंबर्स कोणते आहेत ते तुम्हाला इव्हेंट एमध्ये घ्यायचे आहेत. कोणते आहेत, 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. म्हणजे नंबर ऑफ ए काय झालं 3 झाले, कारण 3 आहेत ना एकूण काउंट जर तुम्ही केले तर किती झाले 1 2 3. हा जो प्रत्येक आहे हा सिंगल याला आपण काय म्हणतो सॅम्पल पॉईंट म्हणतो. सो या पूर्ण इव्हेंटमधला 2 हा एक सॅम्पल पॉईंट आहे, 4 हा एक सॅम्पल पॉईंट आहे. ओके, आणि एन ऑफ ए म्हणजे त्याच्या आतमध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहेत, जेवढे पण इथे तुम्हाला नंबर दिसत आहेत ते एकूण म्हणजे एन ऑफ ए. ओके, आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतोय. नसेल दिसत तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे, सो तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहता येईल. आता हा झाला इव्हेंट ए. दुसरा आहे इव्हेंट बी. किती इझी आहे ना. इव्हेंट बी आहे ऑड नंबर ऑन दी अप्पर फेस, ऑड नंबर ऑन दी अप्पर फेस. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑड नंबर घ्यायचे आहेत. इव्हेंटचं नाव दिले सो तेच कॅरी करायचं. 1 3 आणि 5 हे काय आहेत ऑड नंबर. देअरफॉर एन ऑफ बी काय झालेलं आहे 3 आलेला आहे. ओके, आता इव्हेंट सी. इव्हेंट सी इथे इव्हेंट आहे, इव्हेंट सी आहे प्राईम नंबर ऑन दी अप्पर फेस, प्राईम नंबर ऑन दी अप्पर फेस. सो देअरफॉर सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट प्राईम नंबर कोणते कोणते आहेत या ठिकाणी 2 3 5 हे 3च प्राईम नंबर आहेत. 1 घ्यायचं नाही, कारण 1 प्राईम नंबर नाही आहे किंवा तो प्राईम नसलेला म्हणजे कंपोजिट नंबर पण नाही आहे. 1 हा म्हणजे नॉर प्राईम आहे, नॉर कंपोजिट आहे, त्याच्यामुळे 1ला घ्यायचं नाही. 2 हा एक असा नंबर आहे की जो इवन असून पण प्राईम आहे आणि बाकी सगळे ऑड नंबर्स
म्हणजे बाकी सगळे जे पण प्राईम नंबर्स आहेत तर बाकी सगळे प्राईम नंबर्स हे ऑड आहेत, पण त्याच्यामधला 2 जो आहे तोच फक्त इवन आहे. ओके, सो 2 येणार आहे, 3 येणार आहे आणि 5 येणार आहे. देअरफॉर एन ऑफ सी काय झालेलं आहे 3. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, एन ऑफ एस लिहायचं आहे, त्याच्यानंतर इव्हेंट लिहायचं आहे, त्या इव्हेंटमधले एलिमेंट्स शो करायचे आहेत, एन ऑफ ए पण लिहायचे, परत इव्हेंट, परत एन ऑफ बी, परत इव्हेंट, परत एन ऑफ सी, एवढंच लिहायचं आहे. सिम्पल झालं उत्तर. ओके, सो तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली, म्हणजे दोन डायस तुम्ही सायमल्टेनियसली रोल केलेले आहेत. इथे आपण एकच डायस रोल केला होता, इथे 2 डायस आहेत. आता 2 डायस रोल केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय येतो हे तर तुम्हाला माहिती आहेच, आपल्या बुकमध्ये पण आहे. आपण त्या पेजवरती जाऊया. सो हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आपला जो व्हिडिओ होता सॅम्पल स्पेसचा, तर त्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहिलं होतं की जेव्हा पण आपण 2 डायस सायमल्टेनियसली रोल करतो किंवा 2 डायस सायमल्टेनियसली थ्रो करतो तेव्हा आपला एन ऑफ एस नेहमी 36च असतो आणि सॅम्पल स्पेस नेहमी हाच येणार आहे. ओके, आता हा सॅम्पल स्पेस आपण आपल्या आन्सरमध्ये लिहिणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो आपण लिहूया. एक्सपेरिमेंट आहे की 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डायस आर रोल्ड ओके, सो 2 डायस रोल केलेला आहे. आता आपण आधी सॅम्पल स्पेस लिहूया. एस इज इक्वल टू 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6 हे झालेलं आहे पहिल्या लाईनमधलं. सेम 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6 हे झालेलं आहे दुसऱ्या लाईनमधलं. 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5, 3,6 थर्ड लाईन. 4,2, 4,3, 4,4, 4,5, 5 ओके 4,6, 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5, 5,6, 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5, 6,6 हे सगळं एक्झाममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो हा झाला आपला सॅम्पल स्पेस. आता हे सगळे जर तुम्ही काउंट केले तर तुमचा एन ऑफ एस येणार आहे 36. ओके, सगळं तुम्ही काउंट करून बघा, तुम्हाला 36च मिळणार आहे. एखादं राहिलं असेल तर काहीतरी चुकले, तुम्हाला परत करावं लागेल काय राहिलं असेल ते. ओके, सो हा झाला तुमचा एन ऑफ 6. आता त्यानंतर पुढे आपल्याला घ्यायचे आहेत इव्हेंट. आता या ठिकाणी इव्हेंट ए काय सांगितलेलं आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. म्हणजे या ठिकाणी जर आपण सम केलं, सपोज जर आपण या दोघांची ॲडिशन केली, 3 आणि 3 काय येतात 6, म्हणजे 6चे मल्टिपल आहे का 6 तर आहे, 6चा मल्टिपल आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ॲडिशन करायची आहे आणि कोणाकोणाचे ॲडिशन 6चे मल्टिपल येते ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे 5 + 1 केलं तर 6 मिळते. आधी आपण इव्हेंट लिहून घेऊया. द सम, तुम्हाला तुमच्या बुकमधलंच पाहून लिहायचं आहे. द सम ऑफ द डिजिट ऑन दी upper faces is a multiple of 6. ओके, सो आता आपण इथे लिहूया इव्हेंट ए इज इक्वल टू 1,5 आहे. ओके, त्याच्यानंतर परत आपण जर पाहिलं तर 2,4 आहे, त्याच्यानंतर परत आहे 3,3 आहे. ओके, त्याच्यानंतर आहे 4,2 आहे, त्याच्यानंतर 5,1 आहे, त्याच्यानंतर 6,6 आहे, 6, 6, 12 येतं ना, सो ते पण मल्टिपल आहे. अजून कोणी नाही राहिले आय थिंक. परत एकदा आपण चेक करूया. 1 या सगळ्यांची बेरीज तुम्हाला पाहायची आहे. ओके, जस्ट काय करायचे, बेरीज पाहायची आणि ती बेरीज 6चं मल्टिपल आहे का हे पाहायचं आहे. 1, 1, 2 होता, 2, 1 नाही, या ठिकाणी काहीच नाही आहे, फक्त 6 आणि 1, 7 होतं ते पण नाही आहे. 2 आणि 3, 5, 4 ओके हे आपण घेतलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर इथे ओके इथे काहीच इथे नाही होऊ शकत. ओके, सो आय होप की सगळं आपण घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी जर आता आपण सगळ्यांची ॲडिशन करून जर पाहिलं तर तुम्हाला कळलं असेल की 6चं मल्टिपल कोण आहेत, कारण 6, 6, 12 येतात, हे पण आपण घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो या ठिकाणी 6चे इव्हेंट ऑफ ए जो आलेला आहे तर याचा नंबर किती आलेला आहे, एन ऑफ ए 6 आलेला. सो ते आपल्याला कर्ली ब्रॅकेट करायचं आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. आता इव्हेंट बी आपण घेऊया.
इव्हेंट बी आहे द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज मिनिमम 10. द मिनिमम 10 सांगितलेलं आहे. ओके, द सम ऑफ द डिजिट्स ऑन दी अपर फेसेस इज मिनिमम 10. ओके, मिनिमम काय आहे 10. सो देअरफॉर बी इज इक्वल टू मिनिमम 10 आहे. याचा अर्थ आपण कोणते कोणते इव्हेंट्स याच्यापैकी कोणते कोणते सेट्स आपण घेऊ शकतो ते आपल्याला बघायचे. आता या ठिकाणी आधी आपण कोणाची ॲडिशन 10 येते ते आधी घेऊया. सो इथे जर आपण पाहिलं तर ॲडिशन 10 येते. 5 आणि 5 10 होणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय काय 10 होणार आहे पाहूया आपण पुन्हा एकदा. तर इथे 5 आणि 5 10 होते हे तर कन्फर्म आहे. आता 6 आणि 4 10 होईल, म्हणजे या ठिकाणी 4 आणि 6 पण 10 व्हायला पाहिजे. ओके, 6 आणि 4 जर 10 होते तर 4 आणि 6 पण 10 व्हायला पाहिजे. आता 10चे किती येतात हे तर आपले शोधून झालेले आहेत. आता मिनिमम 10 सांगितलं, याचा अर्थ 10पेक्षा पुढचे पण चालतील. मिनिमम 10 म्हणजे 10 यायलाच पाहिजे, पण त्यांनी मॅक्झिमम सांगितलं का नाही. सो 10च्या पुढचे कोणते कोणते आहेत ते पण आपण घेऊ शकतो. जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 6 आणि 5 11 होतात, म्हणजे 5 आणि 6 पण येणार, आणि 6 आणि 6 12, म्हणजे 1 2 3 4 5 6. या ठिकाणी नंबर ऑफ बी येणार आहे 6. सो आपण सगळे सेट्स घेऊया. पहिल्यांदा आहे 4,6, त्याच्यानंतर 6,4 पण आहे, 5,5 पण आहे, आणि आता 10च्या पुढचे कोणाकोणाची बेरीज आहे. 5,6 आहे, 6,5 आहे आणि 6,6 आहे. ओके, देअरफॉर एन नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर इव्हेंट सी. आता इव्हेंट सी काय आहे, द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस. द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस, म्हणजे दोघांकडे पण सेम असेल, जसं की या ठिकाणी 5 काय आहे, सेम आहे. सो अशा पद्धतीने असायला पाहिजे. आता अर्थातच याचा नंबर पण 6 असणार आहे, कारण 6 डिजिट आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक तर सिमिलर आहेच, त्याच्यामुळे याचा नंबर ऑफ सी पण काय येणार आहे, 6च येणार आहे. आता आपण इथे न बघता पण इव्हेंट लिहू शकतो की 1,1 असणार आहे, 2,2 असणार आहे, 3,3 असणार आहे, 4,4 असणार आहे, 5,5 असणार आहे आणि 6,6 असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ सी काय झालेला आहे या ठिकाणी 6. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा तर आपण सॅम्पल स्पेस लिहिला, त्याच्यानंतर एन ऑफ एस, त्याच्यानंतर इव्हेंट ए, त्याच्यानंतर नंबर ऑफ ए, त्याच्यानंतर इव्हेंट बी, नंबर ऑफ बी, इव्हेंट सी आणि नंबर ऑफ सी. ओके, स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा पुढचा प्रश्न. त्याच्या पुढे आहे तिसरा क्वेश्चन. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. आता जेव्हा 3 कॉईन्स टॉस केले जातात तेव्हा आउटकम 8 असतात, म्हणजे आउटकम 8 असतात. हे तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये कसे असतात ते पण पाहिलेलं होतं. सो आपण डायरेक्ट लिहायला घेऊया की 3 coins are tossed simultaneously. ओके, सो ते तुम्ही पूर्ण लिहा सायमल्टेनियसली स्पेलिंग. आता या ठिकाणी एस इज इक्वल टू पहिल्यांदा एच 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 येईल, एच टी एच येईल, टी एच टी, टी टी टी. ओके, त्याच्यानंतर टी टी एच, त्याच्यानंतर एच एच टी, असे एकूण 8 येणार आहेत. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर या ठिकाणी टी, ओके, एच टी टी 7, आणि त्याच्यानंतर अजून एक येईल टी एच एच. ओके, सो अशा पद्धतीने नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. त्याच्यानंतर आहे सेकंड इव्हेंट. फर्स्ट इव्हेंट आहे इव्हेंट ए. इव्हेंट 8 आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. टू गेट at least 2 heads. ओके, म्हणजे एकतर या ठिकाणी 2 हेड मिळणं, म्हणजे 2 हेड मिळायला पाहिजेत, बाकीचं 3 असते तरी चालेल, पण ॲटलिस्ट 2 हेड आपल्याला मिळाले पाहिजेत. ओके, मग ॲटलिस्ट 2 याचा अर्थ मग आपल्याला टेल किती आहेत हे सांगितलं आहे का नाही, तर ॲटलिस्ट 2 हेड असायला पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये 3 असो किंवा 4 असो, पण 4 तर असणार नाहीत, कारण आपल्याला 3च कॉईन टॉस करायचे आहेत. सो त्याच्यामुळे आपण आता एचा लिहूया इव्हेंट. सो त्या ठिकाणी एच 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 3 वाले पण येणार, कारण ॲटलिस्ट हा शब्द वापरला. ॲटलिस्ट म्हणजे काय, तेवढे असायला पाहिजे, त्याच्या पुढे किती का असणार. सो एच टी एच येईल. त्याच्यानंतर हा येईल एच एच टी, त्याच्यानंतर टी एच एच. ओके, सो अशा पद्धतीने 4 येणार आहेत. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4. आता आपण पाहूया नेक्स्ट इव्हेंट बी. इव्हेंट बी आहे टू गेट नो हेड, म्हणजे हेड नसायला पाहिजे. ओके, टू गेट नो हेड म्हणजे फक्त टेल असायला पाहिजे, हेड नसायला पाहिजे.
सो बी इज इक्वल टू, आता सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक तरी हेड आहेच, मग कशामध्ये हेड नाही आहे तर टी या एकामध्ये हेड नाही आहे, म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ बी काय असणार आहे ओनली 1. ओके, कारण या ठिकाणी तिघांचा ग्रुप आहे ना, सो याच्यामुळे एकच असणार आहे की ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. त्याच्यानंतर इव्हेंट सी. इव्हेंट सी आहे टू गेट हेड ऑन दी सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन दी सेकंड कॉइन, म्हणजे दुसऱ्या कॉईनवरती, हा जो मधला कॉईन आहे या मधल्या कॉईनवरती हेड असायला पाहिजे. मग इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे या ठिकाणी 4 जण असे आहे की ज्याच्या मधल्या कॉईनवरती हेड आहे. सो सी इज इक्वल टू एच. फक्त मधल्या कॉईनवरती हेड असायला पाहिजे, बाकी कुठे पण काही पण असेल तरी फरक नाही पडणार आहे, फक्त मधल्या कॉईनवरती हेड असायला पाहिजे. HHT आणि आहे THH. ओके, सो देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. झालं, एवढंच आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. ओके, 3 इव्हेंट्स आपल्याला दिले होते, ते तिन्ही पण इव्हेंट्स आपण या ठिकाणी सॅटिस्फाय केलेले आहेत. सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण पाहूया याच्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युझिंग डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन याचा अर्थ या ठिकाणी रिपिटेशन नाही करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी 22, 33 असा नंबर आपण तयार करू शकत नाही. ओके, रिपिटेशन नाही करायचं आहे. सो आधी आपण सॅम्पल स्पेस तयार करूया आणि मग सॅम्पल स्पेसच्या आधारे आपण सगळे इव्हेंट्स जे आहेत तर ते तयार करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी कंडिशन लिहूया. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड using digits 0, 1, 2, 3, 4 and 5 without repetition. ओके, सो हे आहे आपलं एक्सपेरिमेंट की विदाउट रिपिटेशन आपल्याला या ठिकाणी नंबर्स जे आहेत तर ते तयार करायचे आहेत. सो आता इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी जे नंबर तयार होतात त्याआधी आपण लिहून घेऊया. जसं की या ठिकाणी नंबर आहे 1 0 2 0 30 40 50. ओके, त्याच्यानंतर 1 2 1 3 1 4 1 5. त्याच्यानंतर 2 3 2 1 पण येईल ना, 2 3 2 1 2 4 2 5. त्याच्यानंतर 3 1 3 2 3 4 3 5. 33 नाही आपण घेऊ शकत कारण रिपिटेशन करायला अलाउड नाही आहे. 4 1 4 2 4 3 4 5. त्याच्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4. ओके, सो अशा पद्धतीने किती नंबर झालेत आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. अशा पद्धतीने आपले 25 नंबर्स तयार झालेले आहेत. सो नंबर ऑफ एस काय येणार आहे 25. आता आपला इव्हेंट काय आहे, द नंबर फॉर्म्ड इज इवन, म्हणजे जो तयार झालेला नंबर आहे तर तो काय असायला पाहिजे इवन असायला पाहिजे. द नंबर फॉर्म्ड इज इवन. ओके, सो देअरफॉर आता कोणते कोणते इवन नंबर्स आहेत ते आपण पाहूया. तर 1 0 2 0 म्हणजे 30 40 50 हे तर इवन आहेतच. सोबत या ठिकाणी 1 2 1 4, त्याच्यानंतर 2 4, त्याच्यानंतर 3 2 3 4 4 2, त्याच्यानंतर अजून कोणतं आहे 5 2. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अजून कोणतं राहिलं आहे का 1 2 3 4 5 हे तर आपण घेतलेले आहे. त्याच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर 24 आहे, त्याच्यानंतर 32 घेतला आहे आपण, येस घेतला आहे. 34 पण घेतला आहे, 42 पण घेतला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे अच्छा हा एक राहिला आहे आपला. ओके, आता 13 झालेत, बरोबर 13 पूर्ण झाले तर तुम्ही चेक करून घ्या. ओके, सो अशा पद्धतीने एकूण 13 नंबर या ठिकाणी, हा 2 आहे, एकूण 13 नंबर या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. सो देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 13. त्याच्यानंतर आता आपण पाहूया इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे, द नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3. द नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे तयार झालेला नंबर हा 3ने डिव्हिजिबल असायला पाहिजे. 3 डिव्हिजिबल म्हणजे काय की तो 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. सो देअरफॉर बी इज इक्वल टू 30 आहे, 12 आहे, 15 आहे, 21 आहे, 3 8 24 पण आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी 42 आहे. ओके, 42 पण आहे ना, 42ला जातो भाग, येस 42ला जातो. त्याच्यानंतर 15 त्रिक 45 पण आहे, त्याच्यानंतर 17 त्रिक 51 पण आहे, त्याच्यानंतर 54 पण आहे.
तर अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण जे 9 नंबर्स आहेत तर त्यांना 3ने भाग जातो. सो देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 9. पुढे आहे द नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. म्हणजे या ठिकाणी इव्हेंट सी असणार आहे. फॉर्म्ड नंबर इज ग्रेटर, किंवा तुम्ही आहे असं पण लिहू शकता की नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. सो आता 50च्या वरचे म्हणजे 50पेक्षा मोठे नंबर कोणते कोणते आहेत? 51 आहे, 52 आहे, 53 आहे आणि 54 आहे. किती नंबर झाले? 4 नंबर झाले. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, आता आपण पाहूया यानंतरचा प्रश्न. पुढचा क्वेश्चन आहे फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन. 3 मेन आहेत, 2 वुमेन आहेत. एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. 2 पर्सनची एन्व्हायरमेंट कमिटी तयार करायची आहे. 2 पर्सनची जर तयार करायची असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी 2च पर्सन घ्यायचे आहेत. मग 1 मेन 1 वुमन असेल तरी पण चालेल, 2 मेन असेल तरी पण चालेल, 2 वुमन असेल तरी पण चालेल, पण प्रत्येक वेळेस आपल्याला 3च लोक घ्यायचे आहेत. ओके, सो आता आपण कमिटी फॉर्म करताना सॅम्पल स्पेसमध्ये आपण ती कमिटी तयार करणार आहोत. आता आपण मेन आणि वुमन कशाने इंडिकेट करणार? तर मेन आपण एमने घेऊया आणि वुमन आपण डब्ल्यूने घेऊया. किंवा जर एम आणि डब्ल्यूमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही वुमेनसाठी एफ फिमेल पण वापरू शकता. ओके, पण इथे जर वुमेन दिले तर आपण वुमेनच घेऊया. सो देअरफॉर इथे आपण घेऊया की लेट, ओके 5th नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, लेट दी 3 मेन बी M1 M2 अँड M3 अँड 3 वुमन, सॉरी 3 नाही 2 नाही 2 आहेत ना, 2 वुमन बी W1 अँड W2. ओके, आता आपल्याला 2 जणांची कमिटी फॉर्म करायची आहे. सो आता कमिटी फॉर्म करण्यासाठी आपल्याला प्रश्न असं सांगितलेला आहे की कमिटी, एन्व्हायरमेंट कमिटी, इथे लिहा एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म्ड. होप सो की तुम्हाला अक्षर कळतं आहे माझं. आता या ठिकाणी एस इज इक्वल टू आपण कमिटी तयार करूया. आधी M1 M2 घेऊया. या दोघांच्यामध्ये कॉमन नाही द्यायचं कारण ही एक कमिटी आहे. M2 M3 घेऊया, M1 M3 घेऊया. ओके, त्याच्यानंतर आता पुढे W1 W2 घेऊया. आता मग W1 M1 घेऊया, त्याच्यानंतर W2 M2 घेऊया, त्याच्यानंतर W2 M1 घेऊया, त्याच्यानंतर W1 M2 घेऊया. ओके, प्रत्येकासोबत तुम्हाला एक एक घ्यायचं आहेच. W1 M3 घेऊया आणि W2 M3 घेऊया. आता हे सगळं काउंट करा किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण ग्रुप्स जे आहेत तर ते 2-2ची कमिटी तयार केलेली आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 10. ओके, आता आपल्याला पहिली कंडिशन काय सांगितलेली आहे या ठिकाणी? देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर, म्हणजे एक वुमेन मेंबर असायला पाहिजे. ओके, ॲटलिस्ट 1 सांगितलं आहे म्हणजे याचा अर्थ ॲटलिस्ट 1 म्हणजे काय? तर या ठिकाणी 2 वुमेन पण चालणार आहेत कारण ॲटलिस्ट 1 याचा अर्थ 1 असायला पाहिजे, मग पुढे वरती किती पण असू देत. सो इथे आपण लिहूया देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. सो देअरफॉर ए इज इक्वल टू, आता या ठिकाणी वुमन कुठून स्टार्ट होतं आहे? इथून. सो W1 W2 W1 M1 W1 M2. ओके, त्याच्यानंतर परत कोणता आहे? W2 M2 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी W2 M1 आहे. सॉरी ते झालेलं आहे, झालं आहे. सो इथे आपण पुढचं घेऊया. W2 M2 झालं आहे का? तर ते पण झालेलं आहे. सो M3 घेऊया इथे आपण आणि W1 M3 घेऊया. ओके, किती होत आहेत? 1 2 3 4 5 6. अजून कोणी राहिलं आहे का? हे तर आपण घेतलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 व्हायला पाहिजे, कोणतरी एक राहिले. हे तर आपण घेतलं आहे. याच्यानंतर आपण ह्याला पण घेतलेलं आहे, याच्यानंतर आपण याला पण घेतलेलं आहे, याच्यानंतर W2 M2 पण घेतलं आहे, त्याच्यानंतर W2 M1, W2 M1 राहिलं आहे आपला. ओके, झाले. ओके, तर अशा पद्धतीने सगळे तुम्ही व्हेरीफाय करायचे आहेत की आपण सगळ्यांना घेतलेलं आहे का. सो देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आलेले आहेत? 7 1 2 3 4 5 6 7. ओके, त्याच्यानंतर इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे? 1 मॅन 1 वुमेन कमिटी टू बी फॉर्म, म्हणजे 1 मॅन असायला पाहिजे, 1 वुमेन असायला पाहिजे. 1 मॅन 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म्ड.
ओके. सो देअरफॉर आता या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे इव्हेंट बी इज इक्वल टू 1 मॅन आहे 1 वुमन आहे. आता 1 मॅन 1 वुमेनची कमिटी इथून स्टार्ट होते. W1 M1 आहे, W2 M2 आहे, W2 M1 आहे, W1 M2 आहे. याला जरा वेळ लागतो, तुम्ही व्हिडिओ स्किप करा हवं तर. W2 M3 आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 6 आहेत, म्हणजेच इथला एक काढला आपण तर 7 राहणार आहेत. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. आता हे झाले 2 इव्हेंट्स, हे बघून घ्या. आपण पुढचा इव्हेंट नेक्स्ट पेजवर करूया, जागा नाही आपल्याकडे त्याच्यामुळे. ओके. इव्हेंट सी काय आहे? इव्हेंट सी आहे देअर शुड नॉट बी अ वुमॅन मेंबर, म्हणजे त्या ठिकाणी वुमॅन मेंबर नसायला पाहिजे, फक्त मेन असायला पाहिजे. इव्हेंट सी इव्हेंट सीमध्ये काय लिहायचं आहे? देअर शुड नॉट बी, तुम्ही ते जे स्टेटमेंट आहे तेच लिहायचं आहे. देअर शुड नॉट बी अ वुमेन. ओके. सो देअरफॉर मग या ठिकाणी इव्हेंट काय तयार होईल? या ठिकाणी वुमन नाही घ्यायचं, म्हणजे फक्त मेनचं M1 M2 येईल, M2 M3 येईल आणि M1 M2 येईल. ओके. कारण मेन नाही घ्यायचं, सो फक्त वुमेनवाले M1 M3, वुमेनवाले फक्त 3च येणार आहेत. मेनवाले फक्त 3च येणार आहेत. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता आपण पाहणार आहोत आपला शेवटचा प्रश्न. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता 1 कॉइन फेकलेला आहे, 1 डाय फेकलेला आहे. 1 कॉइन अँड 1 डाय. ओके. सो तुम्हाला आता दिसत असेल आर थ्रोन सायमल्टेनियसली. सो देअरफॉर एस काय येणार आहे? H1. 1 कॉइन आधी सांगितलं, सो आपण कॉइनचा आधी घेतोय. H2 H3 H4 हेड 1 हेड 2 असं घेतोय हा आपण, आणि H6. त्याच्यानंतर T1 T2 T3 T4 T5 T6. सो देअरफॉर नंबर ऑफ एस काय झालेला आहे? 12. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर, म्हणजे हेड मिळायला पाहिजे आणि ऑड नंबर मिळायला पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने. सो इव्हेंट ए काय आहे? टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. सो देअरफॉर ए इज इक्वल टू हेड आणि ऑड नंबर, हेड आणि ऑड नंबर, हेड आणि ऑड नंबर, म्हणजे किती आहेत? एकूण 3च आहेत. सो देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे? टू गेट अ हेड ऑर टेल अँड ॲन इव्हन नंबर, म्हणजे हेड किंवा टेल दोघं पण चालेल आणि इव्हन नंबर मिळायला पाहिजे, हे मेन गोष्ट आहे. टू गेट हेड ऑर टेल अँड ॲन इव्हन नंबर. सो देअरफॉर बी इज इक्वल टू, आता या ठिकाणी H2 येईल, H4 येईल, H6 येईल, T2 येईल, T4 येईल, T4 येईल आणि T6 येईल. देअरफॉर NB काय झालेले आहेत? 6. त्याच्यानंतर आहे इव्हेंट सी. नंबर ऑन द अपर सरफेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आता हा इव्हेंट तुम्हाला कळलं असेल की इम्पॉसिबल आहे. द नंबर, कारण अप्पर सरफेसवरती नंबर अप टू कितपर्यंत? 6पर्यंतच आहेत. सो 7th येईल का? नाही येणार. नंबर ऑन द अप्पर सरफेस इज ग्रेटर दॅन 3 इज ग्रेटर दॅन 7. ग्रेटर दॅन किती आहे? 7 आणि टेल मिळायला पाहिजे ऑन द कॉइन, म्हणजे कॉईनवरती 10 मिळायला पाहिजे आणि जो नंबर आहे डाईसवरचा तर तो यायला पाहिजे 7. असं होऊ शकतं का? तर नाही होऊ शकत. सो हा काय आहे? नल सेट आहे. देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. याला आपण असं पण डिनोट करू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी सॉल्व केला आहे. खूप इझी होता आणि फक्त काहीसेच प्रश्न होते, थोडेसेच प्रश्न होते. ओके. 5-6 प्रश्न फक्त होते जे आपण सॉल्व केलेले आहेत. सो हे पूर्ण आन्सर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तर तो सॉल्व करून झालेला आहे. नेक्स्ट आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रोबॅबिलिटीला, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपल्याला प्रोबॅबिलिटीचे काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि काही एक्झाम्पल्स प्रॉब्लेम सेटमध्ये देखील देण्यात आलेले आहेत. ते पण आपण लवकरच सॉल्व करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी पण दाबा. टिंग टिंग. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.
मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.